नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर उद्या दिनांक आहे 3 ऑक्टोबर। तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू नका। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला सध्या कमी झालेले आहे, परंतु या तारखेपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे 2 ऑक्टोबर आणि आज सुद्धा जे आहे काही भागामध्ये आपण सांगितलं होतं, जसं की पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला आजच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि जर पश्चिम महाराष्ट्रातील जे शेतकरी पाहत असेल म्हणजे सोलापूर सांगलीमधील, तर त्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि आता जे आहे रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आता सध्या जे आपलं सोलापूर आणि लातूर, पेठ, तुळजापूर, बार्शी, उदगीर या भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल। तर हा पाऊस फक्त 9 ते 10 वाजेपर्यंत राहील आणि 10च्या नंतर राज्यातील हवामान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरडे राहील। म्हणजे जवळजवळ उद्या म्हणजे आज मध्यरात्रीपासून ते जवळजवळ सकाळपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील। तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक आहे 3 ऑक्टोबर आणि उद्या सकाळच्या दरम्यान राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील, सगळीकडे हवामान कोरडे राहणार आहे उद्या सकाळच्या दरम्यान। आणि सकाळपासून ते जवळजवळ दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे दुपारच्या दरम्यानसुद्धा राज्यातील हवामान आपल्याला कोरडे राहील। फक्त सायंकाळच्या दरम्यान थोडंफार आपण सोलापूरचा जो भाग आहे, सोलापूर, सांगली आणि लातूर भागामध्ये आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल। अन्यथा जे आहे उद्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे कुठेही आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील। उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे। कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही। फक्त पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल व सायंकाळच्या दरम्यान। अन्यथा जे आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला कुठेही आपल्याला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण या सर्व कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार नाही। रात्रीपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील। तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता राज्यामध्ये जे आपला राज्यामध्ये अजून 2 दिवस जे आहे राज्यातील हवामान आपल्याला कोरडे राहणार आहे। तर राज्यामध्ये जे आपल्याला जसं की आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये 6 ऑक्टोबरपासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे। 6 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो की राज्यामध्ये 6 तारखेपासून म्हणजे 6 ऑक्टोबरपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो हळूहळू जे वातावरणामध्ये आता बदल होत चाललेला आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे 5 तारखेच्या दरम्यान 6 तारखेच्या दरम्यान फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। फक्त जे आहे कोकण भागामधील काही भागामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये थोडाफार हलका ते थोडाफार मुसळधार पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळेल। अन्यथा जे आहे पावसाची शक्यता आपल्याला 6-7 तारखेपर्यंत पाहायला मिळणार नाही। आणि 8 तारखेच्या दरम्यान जे आपला थोडाफार विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये 8 तारखेच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल। आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जसं की आपण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये 6 तारखेपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे। परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे 6 तारखेपासून पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही। तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे आहे 8 तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला 7 तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही।
जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 6 तारखेपासून राज्यामध्ये 6 ऑक्टोबरपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, आता वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे आणि आता जे आहे 6 तारखेपासून पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही, बल्कि जे आहे शेतकरी मित्रांनो 8 ऑक्टोबरपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 7 तारखेपर्यंत राज्यातील हवामान जे आपल्याला कोरडे राहील. फक्त कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. अन्यथा जे आहे इतर भागामध्ये आपल्याला जे आहे 7 तारखेपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील आणि 8 तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. जवळजवळ 8 तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाल्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आणि कोकण भागामध्ये या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो 11 तारखेच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तोपर्यंत जे आहे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये 10 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यातील या ठिकाणी आपण हवामानातून जाणून घेतलेलं आहे आणि राज्यामध्ये जे आपल्याला जवळजवळ आता राज्यामध्ये 6 तारखेपासून जे आहे पावसाला सुरुवात होणारती. परंतु जे आता वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि आता जे आहे 8 तारखेपासून जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे. 7 तारखेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान आपल्याला कोरडे राहील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता हवामानामधील झालेला मोठा बदल आणि उद्यासुद्धा जे आहे राज्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे. जवळजवळ सोमवारपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला कोरडे राहील. त्यामुळे आपले शेतीची जी कामे राहिली असेल शेतकऱ्यांची, ती शेतीची कामे जे आहे शेतकऱ्यांनी लवकर आपली करून घ्यावी. कारण की राज्यामध्ये 11 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 8 आणि 9 तारखेला आपल्याला कोकण भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा कधी पाऊस पडणार आहे तो म्हणजे 11 तारखेला पडणार आहे. 11 तारखेच्या दरम्यान आपल्याला जे आहे 11 ऑक्टोबरपासून जे आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया आता पुढच्या हवामान अंदाजमध्ये जर बदल झाला तर लगेच शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात येईल. आणि जसं की आपण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये 6 तारखेपासून पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो 6 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार नाही. आता जे आहे बदल झालेला आहे वातावरणामध्ये. आता जे आहे सोमवारपासून म्हणजे 8 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. 8 आणि 9 तारखेच्या दरम्यान आपल्याला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला 11 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर हा होता आजचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी धन्यवाद.